देव म्हणाले, आपण आदिपुरुष आहात. पूर्वी प्रलय झाल्यावर आपल्या कार्यरूप या विश्वाला उदरात लीन करून घेऊन आपणच प्रलयकालीन पाण्यामध्ये शेषनागाच्या उत्तम शय्येवर शयन केले होते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे सिद्धगण स्वतःच्या हृदयात चिंतन करतात. तेच आपण आज आमच्या नेत्रांचा विषय होऊन आम्हा भक्तांचे रक्षण करीत आहात. गंधर्व म्हणाले, देवा, मरीची आदी ऋषी आणि हे ब्रह्मदेव, इंद्र तसेच रुद्रादी देवगण आपल्या अंशाचेही अंश आहेत. हे महत्तम, हे संपूर्ण विश्व आपल्या लीलेची सामग्री आहे. हे नाथ, अशा आपल्याला आम्ही सदैव नमस्कार करीत आहोत. विद्याधर म्हणाले, हे प्रभू, मोक्षाच्या प्राप्तीचे साधन असलेला हा मानवदेह मिळूनसुद्धा जीव आपल्या मायेने मोहित होऊन यामध्ये मी, माझे असा अभिमान धरतो. नंतर हा दुर्बुद्धी जीव आपल्या आप्तेष्टांकडून तिरस्कृत होऊनसुद्धा त्याच विनाशी विषयांचीच लालसा करीत राहतो. परंतु अशा अवस्थेतसुद्धा जो आपल्या कथामृताचे सेवन करतो तो या अंतःकरणातील मोहाचा पूर्णपणे त्याग करतो. ब्राह्मण म्हणाले, भगवन, आपणच यज्ञ, हवनाचे द्रव्य, अग्नी आणि मंत्र आहात. आपणच समिधा, दर्भ आणि यज्ञपात्रे आहात. तसेच आपण सदस्य, ऋत्विज, यजमान आणि त्याची धर्मपत्नी, देवता, अग्निहोत्र, स्वधा, सोमरस, तूप आणि यज्ञासाठीचा पशु आहात. हे वेदमूर्ते, यज्ञ आणि त्याचा संकल्प दोन्हीही आपण आहात. पूर्वी आपणच अतिविशाल वराह रूप धारण करून रसातळात बुडलेल्या पृथ्वीला सहजपणे आपल्या दाढेवर ठेवून अशा प्रकारे वर आणले होते की जणू काही हत्तीने कमलपुष्प उचलले आहे. त्यावेळी आपण धीर गंभीर गर्जना करीत होतात आणि योगीजन आपला हा अलौकिक पुरुषार्थ पाहून आपली स्तुती करीत होते. यज्ञेश्वरा, जेव्हा लोक आपल्या नामाचे कीर्तन करतात तेव्हा यज्ञातील सर्व विघ्ने नष्ट होतात. आता आमचे हे यज्ञरूप सत्कर्म नष्ट झाले होते म्हणून आम्ही आपल्या दर्शनाची इच्छा करीत होतो. आता आपण आमच्यावर प्रसन्न व्हावे. आपल्याला आमचा नमस्कार असो. मैत्रेय म्हणतात, हे विदुरा, जेव्हा अशा प्रकारे सर्वजण यज्ञरक्षक भगवान ऋषिकेशांची स्तुती करू लागले तेव्हा ज्ञानी दक्षाने वीरभद्राने उद्ध्वस्त केलेल्या यज्ञाला पुन्हा प्रारंभ केला. सर्वांतर्यामी श्रीहरी सर्वच यज्ञभागांचे भोगते आहेत. तथापि पुरोडाश रूप आपल्या भागाने अधिकच प्रसन्न झाल्याप्रमाणे होऊन दक्षाला संबोधून ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, जगाचे परमकारण मीच, ब्रह्मदेव आणि महादेव आहे. मीच सर्वांचा आत्मा, ईश्वर आणि साक्षी आहे. तसेच स्वयंप्रकाश आणि उपाधी शून्य आहे. विप्रवर, आपल्या तृणात्मक मायेचा स्वीकार करून मीच जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार करीत असतो आणि मीच त्या कर्मांना अनुरूप ब्रह्मा, विष्णू आणि शंकर ही नावे धारण केली आहेत. असा जो अद्वितीय विशुद्ध परमब्रह्मस्वरूप मी, त्यालाच अज्ञानी मनुष्य ब्रह्मा, रुद्र आणि जीव अशा विभिन्न रूपात पाहतो. जसे मनुष्य आपले डोके, हात इत्यादी अंगांना हे आपल्यापासून वेगळे आहेत असे कधी मानत नाही, त्याचप्रमाणे माझा भक्त प्राणीमात्रांना माझ्याहून वेगळे मानत नाही. हे ब्राह्मणा, सर्व जीवांचे आत्मा असणाऱ्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांच्यात जो भेद मानत नाही तोच शांती प्राप्त करून घेतो. मैत्रेय म्हणतात, भगवंतांनी अशा प्रकारे आज्ञा दिल्यानंतर प्रजापतींचा नायक दक्ष याने त्यांचे यज्ञाने पूजन करून नंतर अंगभूत आणि प्रधान अशा दोन्ही प्रकारच्या यज्ञांनी अन्य देवतांना उद्देशून हवन केले. नंतर एकाग्र चित्ताने शंकरांना त्यांचा भाग अर्पण केला. नंतर उदवसान नावाच्या कर्माने सोमप्पायी व इतर देवतांचे यजन करून यज्ञाची समाप्ती केली व शेवटी ऋत्विजांसह अवभृत स्नान केले. नंतर ज्याला आपल्या पुरुषार्थाच्या जोरावरच सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या त्या दक्ष प्रजापतीला तुझी नेहमी धर्मामध्ये बुद्धी राहील
असा आशीर्वाद देऊन सर्व देव स्वर्गलोकी गेले. विदुरा, असे ऐकले आहे की दक्षकन्या सतीने पूर्वीच्या शरीराचा त्याग करून पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. ज्याप्रमाणे प्रलयकालात सुप्त असलेली शक्ती सृष्टीच्या आरंभी पुन्हा ईश्वराचाच आश्रय घेते, त्याचप्रमाणे अनन्य चित्त अंबिकेने त्याही जन्मी आपले एकमात्र आश्रय आणि प्रियतम अशा भगवान शंकरांनाच वरले. विदुरा, दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या भगवान शिवांचे हे चरित्र मी बृहस्पतीचे शिष्य परमभागवत उद्धव यांच्या तोंडून ऐकले होते. हे कुरुनंदना, श्री महादेवांचे हे परम पावन चरित्र यश आणि आयुष्य वाढविणारे तसेच पापराशी नष्ट करणारे आहेत. जो पुरुष भक्तिभावाने याचे नियमितपणे श्रवण आणि कीर्तन करतो तो आपल्या पापराशींचा नाश करतो. अध्याय 7 समाप्त. श्री सद्गुरु चरणारविंदार्पितमस्तु.